आज तायडी आलेली आहे आणि तिच्यासोबत आम्ही आलेलो आहोत साखर संकुलला. तर साखर संकुल तुम्हाला माहितीच आहे, पुण्यामधलं आपलं शासकीय कार्यालयांचं मोठं ऑफिस आहे. तर सध्या इथे बांधकाम चालू आहे आणि आपल्याला जायचं आहे रजिस्टर ऑफिसला. चलो. आम्हाला जायचं होतं सहकार खात्याच्या शासकीय कार्यालयांमध्ये, परंतु गव्हर्मेंट खात्याचे काही रूल्स असतात, त्यानुसार मी व्हिडिओ शूटिंग करू शकत नाही किंवा माहिती नाही, मी विचारलं पण नाही कुणाला, पण मी काही आतमधली शूटिंग केलेली नाही. आमच्या मोशीची यात्रा आहे, सो आम्ही यात्रेत आल्यापासून 50 रुपये 20 रुपये कोणती वस्तू. मोशी हे आता गाव राहिलेलं नसून मोठ्या शहरात त्याचं रूपांतर झालेलं आहे आणि तरीही या गावची यात्रा म्हणाल तर अगदी पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते. इथे म्हणाल तर नागेश्वराचं सुंदर असं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी सर्व भाविक वर्ग येत असतो. त्याचबरोबर गावच्या लोकांचे काही रीती चाली किंवा परंपरा असतात, त्यानुसार त्या पाळल्या सुद्धा जातात. यात्रेत आहोत आणि मस्त भेळीवर नाव या भेळ खायला. आम्ही आलेलो आहोत जेवण्यासाठी. म्हणजे काय यात्रेचा स्वयंपाक आहे ना टीचर? आणि या नीलच्या टीचर आहेत बरं का. नीलला अगदी म्हणजे टीचर कशा असतात, पण आमच्या नीलला खूप जीव लावलेला आहे टीचरने. खूप प्रेमळ अगदी. आणि मस्त आज यात्रेचा स्वयंपाक बनवलेला आहे. इथे मटण आहे बोलायचं. अच्छा, मटण आहे सुक्क. त्याच्यानंतर इकडे मस्त ग्रेव्ही, यात भात आणि इथे आहेत मस्त भाकरी. तर छान पितळेची पातेली आहेत आणि त्यामध्ये स्वयंपाक केलेला आहे. वा वा. चला, जेवण झालं, यात्रा झाली आणि आता निरोप घेण्याची वेळ. तर पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. कसा वाटला आजचा दिवस कमेंट करून सांगा आणि आपली काळजी घ्या. बाय.